आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई रेणुका ताई आई आई अगं तू काय करतेस हे सगळं? आनंदीमध्ये माझाही जीव अडकलाय। भावना मॅडम काय मी सुद्धा आनंदीशिवाय नाही राहू शकत। तुम्हाला सगळ्यांना का नाही कळत आहे? आई आई उठ ना गं, अशी का करतेस? आई प्लीज उठ. आई प्लीज उठ ना, मग पाया पडतो तुझ्या। आई आई रेणुका ताई अहो असं करू नका हो. तुम्ही गोष्ट अगदी टोकाला घेऊन जाताय, त्याची गरज नाहीये। आपण बोलून हा विषय संपू ना। आता बोलून काय फायदा आहे लक्ष्मीबाई? तुमच्या मुलीने आमच्या समोर दुसरा मार्गच कुठला ठेवला नाही। अहो म्हणून तर माझ्या सुनेनं हे टोक गाठलं। बघताय ना तुमच्या मुलीचे पायगुण। हा अहो लग्न झालं नाही तेच आमच्या घराची वाट लागायला सुरुवात झाली। अहो काय बोलताय तुम्ही? प्रत्येक बाबतीत माझ्या लेकीला दोष देऊन प्रश्न सुटणार नाहीये। आणि हे बघा, भावनाला आनंदी नावाची एक लेक आहे आणि भावनाने जर लग्न केलं तर तिची लेक तिच्या बरोबर तिच्या सासरी जाणार हे माहित होतं। तुमच्या मुलाशी या बाबतीत बोलणं झालं होतं। हो पण घरात वडीलधारी माणसं होती, हे विसरला होतात का तुम्ही? आम्ही नाही, तुम्ही विसरताय। तुम्हाला आठवतंय का हे सगळं बोलणी करायला आम्ही तुमच्याकडे आलो होतो तेव्हा तुम्ही आमचा अपमान केला होताच। हिम्मत कशी झाली हो तुमची माझ्या घरची पायरी चढायची? मी असं ठरवलंय की सिद्धूला जावई म्हणून स्वीकारायचं। तुम्ही माझ्या मुलाला स्वीकारणार? अहो आरशात तोंड बघा। हा? हे लग्न शक्य नाही, कारण तुमची आणि आमची बरोबरी होऊ शकत नाही। सोयरी करायची असते त्यांच्याशी की ज्यांचं पद आपल्या बरोबरीचं असतं। गाडे पाटील घराणंच एवढं मोठं आहे की तुमच्यासारखी माणसं आमच्याकडे आम्ही कामाला ठेवतो। आमची पात्रता काढली होती आणि म्हणून आम्हाला जावं लागलं। अहो जर त्यावेळेसच बोलणी झाली असती तर ही वेळ आलीच नसती। हे बघा रेणुका काकू, प्लीज प्लीज आनंदींना माझ्या बरोबर या घरात येऊ दे। प्लीज तुम्ही उठा। हे बघा, आनंदींचा तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, मी शब्द देते तुम्हाला। अहो ते खूप समजूतदार आहेत खरंच। म्हणजे अजूनही तुला तुझा हट्ट सोडायचा नाहीये का? कळत नाही तुला की या घरात फक्त तुला प्रवेश आहे, या मुलीला नाही? आणि कळत नसेल तर जा, आल्या पावली तुझ्या माहेरी जा। तुला आणि तुझ्या मुलीला या घरात प्रवेश नाही। खूप ऐकून घेतला मी तुम्हा सगळ्यांचं। भावना मॅडमचा अपमान करण्याची एक संधी नाही सोडत तुम्ही। पण ठीक आहे, तुमचा जर हाच निर्णय असेल तर माझा निर्णय पण ऐकून घ्या। आता मी, भावना मॅडम आणि आनंद हेच माझं कुटुंब आहे। जर तुम्ही मला आणि भावना मॅडमला आनंदीला या घरात घेऊन येण्यासाठी अडवणार असाल तर मी माझ्या कुटुंबाला घेऊन माझा वेगळा संसार थाटेल। खरंच जर सिद्धूने वेगळा संसार थाटला ना, तर माझ्या इतका आनंद कोणालाच होणार नाही। बघितलं ना, ही पांढऱ्या पायाची पाल आमच्या घरात येत नाही, तो वरती आमचं घर फोडायला सुरुवात केली। अहो काय बोलताय? हे बघा,
की यात भावनाचा काही संबंध नाहीये. हे सगळं तुमच्या अडवणुकीमुळे होतंय. आमच्या भावनाची काहीही चूक नाहीये याच्यात. नाही कसा तीच वेळ आली आमच्यावर. आणि सिद्धू, तुला जरा सुद्धा लाज वाटत नाही का? तुझी आई तुझ्या पायापाशी आडवी आली आहे, तिला समजवायचं सोडून तू घर सोडून जायची भाषा करतोस. या भावनाच्या प्रेमात तू आंधळा झालायस. बघितलंच भावनाताई, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. तू माझ्या फॅमिलीची ही कंडिशन केली आहे. तुझ्यामुळे माझा भाऊ वेगळं राहायचं म्हणतोय. माझ्या फॅमिलीची अशी अवस्था करून खरंच तू खुश राहणार आहेस का ग? अशी कशी वागू शकतेस तू? काहीच कसं वाटत नाहीये तुला? एक मिनिट, हात जोडते मी. आपण सगळ्यांनी शांत होऊया आता. हे असं एकमेकांचा अपमान करून, एकमेकांची उणीधुणी काढून काही होणार नाही. प्रकरण फक्त आणखीन चिघळणार आहे. हे बघा, मला मान्य आहे त्या लग्नाने प्रत्येकाला आनंद झालेला नाहीये, पण अहो नवं नातं तर जुळलंय ना, ते तर आपण कुणीच नाकारू नाही शकत. मी विनंती करते, आम्हाला ना 5 मिनिटं द्या. आम्ही आपापसात बोलून तुमच्याशी येऊन बोलतो. 5 मिनिटं. अहो भाऊ नाहीये इकडे. आता भावना मॅडम आणि लक्ष्मी काकू काय ठरवते? बबुचका, हे बघ, हे आहे आपल्या घराचं अंगण. आवडलं तुला? आणि तेव्हा तिकडे काय? तिकडे ना आपलं छोटंसं गार्डन आहे. चल मी तुला दाखवते. हे बघ, छान आहे ना? आणि इथे की नाही छान छान मस्त मस्त अशी झाडं आहेत. पण ऐक, त्या झाडांची पानं खायची नाहीत हा, कारण मी तुझ्यासाठी जगातलं बेस्ट बनी फूड बनवायला शिकणार आहे. कळलं का? ससुल्या, तू येऊन इतका वेळ झाला पण आपण तुझं काही नावच नाही ठेवलं. काय बरं नाव ठेवूयात आपण तुझं? बनी? नाही नको, खूपच कॉमन नाव आहे. मग पिंट्या? नको, पिंट्या पण नको. टायगर ठेवूया, टायगर. पण तू एवढा गोड आहेस, टायगर नाव कसं काय सूट होईल तुला? सांग ना, इतकं गोंडस आहेस तू, मस्त असं गोड गोड बाळ. काय नाव ठेवायचं आपण तुझं? केवढा मोठा प्रश्न पडलाय. काय नाव ठेवायचं आपण तुझं बबुचका? बबुचका? लक्ष्मी निवास, लक्ष्मी